महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। देशभरामध्ये मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिना सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसांवर आता ईद देखील आली आहे आणि या ईदच्या निमित्ताने मोदी सरकारने मोठं गिफ्ट आणलंय। ईदच्या निमित्ताने सौगात मोदी किट वाटप मोदी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि 32 लाख मुस्लिम बांधवांना हे गिफ्ट वाटप केलं जात आहे। आणि या मुस्लिम बांधवांच्या संदर्भात जी काही योजना आणली त्या योजनेचं सर्व स्तरातून कौतुक होतं, तर विरोधकांनी या योजनेवरती जोरदार टीका केली आहे। जी काही मोदी सरकारने ही योजना आणली आहे तर या योजनेच्या संदर्भात राज्यभरामध्ये तसेच देशभरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे। जी काही ही योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून भाजप सरकार किट वाटप करणार आहे। त्या किटमध्ये अन्नपदार्थांच्या माध्यमातून कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखरचा समावेश असणार आहे। तर महिलांसाठी किटमध्ये सलवार सूट साहित्य तसेच पुरुषांसाठी कुर्ता पायजामा असणार आहे। ही जे काही योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे या सगळ्या किटच्या याच्यावरती, तर काही लोक याचं स्वागत करताय। सर्व धर्म समभावाची भावना आहे, तर मोदी सरकार जुमलेबाज आहे अशी देखील टीका विरोधक करताना पाहायला मिळत आहे। आपण छत्रपती संभाजीनगरच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहे। हे सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहे आणि यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। मला सांगा, ही जी काही योजना मोदी सरकारने आणली आहे सौगात मोदी किट, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर सर्वप्रथम मी मोदी साहेबांचे अभिनंदनच करेल, कारण देर आहे पण दुरुस्त आहे। पण खंत या गोष्टीची वाटते की ज्या मुस्लिम बांधवांना जे हिंदुत्व म्हणून हे करत होते की आज त्यांचं हिंदुत्व कुठे गेलं। आज रमजान पवित्र दिवस आहे रमजान ईदचा, त्यांनी जे दिलं आहे ते आम्हाला पण मान्य आहे। पण मला त्यांना हे बोलायचं आहे की त्यांनी जे किट देत आहे तर खरं तर कुठंतरी प्रचार करण्यासाठी मुस्लिम बांधवांचं लक्ष वेधण्यासाठी हे किट देत आहे का? मला हे म्हणायचं आहे की त्यांना किट न देता खरं तर त्यांची बेरोजगारी, त्यांचं शिक्षण आणि त्यांना संरक्षण या गोष्टी दिल्या पाहिजेत। आणि हिंदुत्व हे जे ज्यावेळेस उद्धव साहेबांना म्हणत होते की हिंदुत्व सोडलं म्हणून, मग आता खरंच मोदी साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे का? मी तर माझं मत आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्र आपण 18 पगड जाती घेऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन केलेलं होतं। आज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे नव्हते का? होते। आम्ही आज मुस्लिम बांधवांचा आदर करतो, पण मोदी हिंदुत्वासाठी केवळ त्यांना कुठंतरी मुस्लिम लोकांचं लक्ष वेधण्यासाठी ते हे किटचं जे वाटप करताय, खरं तर कुठंतरी मला असं वाटतं की त्यांचे जे देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथ शिंदे आहेत आणि जे 1.5 फूटचा जो नितीश राणे आणि नारायण राणे यांना याच्यावर हे काही बोलणार आहेत का? यांच्या मोदी साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे का? खरं तर माझा नारायण राणेवर प्रश्न आहे की नारायण राणेने आता याच्यावर काहीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी दिलं पाहिजे की मोदी साहेब जे करतायत तर खरंच त्यांचं हिंदुत्व त्यांनी सोडलेलं आहे का? आजही ते उद्धव साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालत आहे, कारण आमचे उद्धव साहेब हे देव माणूस आहे। त्यांनी सर्व 18 पगड जाती जसे छत्रपती शिवाजी महाराज घेऊन चालले तसे उद्धव साहेब सर्वांना सोबत घेऊन चालतात। हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं? हिंदुत्व कोणाला शिकवतं हे भाजप? या भाजपला लाज वाटली पाहिजे। मुस्लिम समाजाचा जो भाजप तिरस्कार करत होतं आणि आज रमजान ईदच्या निमित्तानं ते किटचं वाटप करत आहे। खरं तर आम्ही तर अभिनंदन करतो, देर आहे दुरुस्त आहे। पण त्यांनी आज हे पंतप्रधान देशाचे आहेत, यांनी सर्व समाजाच्या सर्व जे सण येतील त्यांना असेच किटचं वाटप, संरक्षण आणि बेरोजगारी हटवून दिली पाहिजेत आणि कुठंतरी संरक्षण दिलं पाहिजेत। मोदी सरकारने जी काही योजना आणली त्याचं स्वागत आहे, मात्र जी काही आतापर्यंत उद्धव ठाकरेंवर टीका केली जात होती की हिंदुत्व सोडले, तशीच टीका आता मोदींवर करतील का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मला सांगा, ही काही योजना आणली आहे तर या योजनेकडे तुम्ही कसं पाहता? सर्वप्रथम माझं केंद्र सरकारच्या नीतीविरुद्ध मी बोलणार आहे, कारण की त्यांनी कशा म्हणजे गव्हर्नमेंटकडून तुम्ही किट देणार आहे का? जर गव्हर्नमेंटकडून तुम्ही हे मोदीची सौगात म्हणून तुम्ही मुस्लिम समाजाला जे राशनची किट देता ईद निमित्त, तर गव्हर्नमेंटकडून देत असेल तर जशी दीपावलीला सर्व धर्मांना आपण राशन दुकानदाराच्या माध्यमातून देतो आनंदाचा शिरा, तसा तुम्ही पूर्ण देशामध्ये जशी दिवाळी होती तसं रमजान ईद असतो तर सर्व धर्मियांना दिलं पाहिजे जर गव्हर्नमेंटकडून देत असेल। आणि जर त्यांच्या संघटनेकडून भाजपकडून देत असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो। कारण याचं आहे की मुस्लिम समाजाला तुम्ही एकही पूर्ण आता लोकसभेची निवडणूक झाली, एकही उमेदवार तुम्ही मुस्लिम समाजाचा दिला नाही। महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक झाली, तुम्ही एकही समाजाचा विधानसभेमध्ये उमेदवार दिला नाही।
मग तुम्ही मुस्लिम समाजाला हात पाय तोडोस तर मारतात आणि उचलून म्हणतात चाय पिता का. ही त्यांची जी आहे मोदीची सौगात, ही सर्रास जे आहे तर मुस्लिम समाजाला भीक देण्यासारखं आहे. आता परवा कर्नाटकमध्ये विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याचं विधानसभेमध्ये पास झालं आणि मोदी सरकारचा कॅबिनेट मंत्री राज्यसभेमध्ये सांगतो की यांनी संविधानाची पायमल्ली केली. मग यांना मुस्लिम समाजाला पायावर उभं राहू द्यायचं नाही आहे, त्यांना हात पाय तोडोसर मारायचं आणि उठून सांगायचं चाय पितात का. तशी मोदीची किट आहे. माझा जर त्यांनी संघटनेकडून हे मोदीची सौगातची किट देत असेल ईदची, तर त्याला विरोध आहे. कोणी मुस्लिम समाजांनी ती मोदीची किट स्वीकारू नाही. जर गव्हर्नमेंटकडून देत असेल तर फक्त मुस्लिम समाजाला देऊ नये. जशी दिवाळीला तुम्ही मुस्लिम समाजाला पण किट देतात राशन दुकानदाराच्या माध्यमातून, तशी रमजान ईदची किट पूर्ण समाजाला, गोरगरीब समाजाला दिलं पाहिजे. दुसरं, आज जर आपण भारत देश विकसितकडे जात चालत असेल, म्हणजे पुढे जात असेल, तर मग ह्या आमच्या लोकांना असो किंवा कोणत्याही समाजा असो, आज राशनची गरज का पडत आहे याचं चिंतन महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने केलं पाहिजे की आपण देश पुढे घेऊन चाललोय की परत मागे घेऊन चाललोय. तर माझा हा मोदीची सौगातच्या किटला जर ते भाजपकडून देत असेल तर विनंती आहे की कोणी मुस्लिम समाजाने ती किट स्वीकारू नये, ती भीक घेऊ नये. आम्हाला सत्ता पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला शिक्षण पाहिजे, आम्हाला आर्थिकने आम्ही मजबूत झालो पाहिजे. त्यांची भीक नको आम्हाला. नक्कीच आम्हाला मोदींची भीक नको आहे. सरकारच्या माध्यमातून देत असेल तर ठीक आहे, मात्र संघटनेच्या माध्यमातून असेल तर आमचा विरोध आहे. तुम्ही ठाकरे गटाचे नेते आहात, या ठिकाणी पदाधिकारी अनेक दिवसापासून काम करताय. ठाकरेंना अनेक वेळा त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका करत होते, मात्र आता तेच स्वतः मुस्लिम समाजाला किट देत आहे. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, कसं आहे की आमचं हिंदुत्व कसं आहे, उद्धव साहेब नेहमी सांगतात की आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणार आहे, घर पेटवणार नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही नेहमीच वागत आलेलो आहे. आम्ही वेळोवेळी हिंदूचं संरक्षण केलेलं आहे, पण हिंदूचं संरक्षण करत असताना आम्ही कधी कुठल्या समाजावर अन्याय केलेला नाही. हे आमचं हिंदुत्व आहे. आता भाजपचं हिंदुत्व तुम्ही बघा, एक मिनिट मला दाखवतो मी. आताच मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू, हे कोण म्हटलं होतं? हे म्हणले होते नेपाळी राणे. ते नेपाळी राणे कुठे गेले बघा, हे बघा, हे नेपाळी राणे हेच म्हणले होते ना, आता आम्ही मस्जिदमध्ये घुसून मारू. तर माझा सरळ सरळ प्रश्न आहे देवेंद्रजींना आणि मोदीजींना, तुम्ही यांच्यावर काही कारवाई करणार का की याला तुमचं समर्थन आहे? हे यांचं हिंदुत्व आपण बघितलं. इथं सोबत कोण आहेत? जनाब आशिष शेलार वेळोवेळी भुंकत असतात आमच्या उद्धव साहेबांवर. हे यांचे महामहिम सर्व नरेंद्र मोदीजी. बघा ना, हे यांचे हिंदुत्व. राजनाथ सिंह, देवेंद्रजी, बघा यांचे हिंदुत्व. बघा, हे हिंदुत्वादी पुरुष करते योगीजी, बघा यांच्याकडे. हे हिंदुत्वादी म्हणजे आमच्या हिंदू युवकांच्या तुम्ही टाळगे सरकवणार, त्यांना दंगली घडायला लावणार, त्यांच्यावर केसेस करणार आणि तुम्ही जाऊन तिथे हे करणार. हे बघा, आता हे काही चालणार नाही. आताच गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं की औरंगजेबाचा मुद्दा काहीच गरज नव्हती करून काढायची. का काढलं यांनी? यांचं अपयश झाकण्यासाठी यांनी हा मुद्दा सगळा काढलेला आहे. आणि आपण जे म्हणताय सव्वा ते हिंद, तर माझा मोदीजींना प्रश्न आहे, हिंदू बांधवांना दिवाळीला काय दिलं नाही तुम्ही? आता गुढीपाडवा आहे, हिंदूंचा मोठा सण आहे, या सणासाठी काय केलं तुम्ही? तर ते का नाही करत आहे की महाराष्ट्रात निवडणूक नाही आहेत. सध्या बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. लोकसभेचं तुम्ही बघा, त्यानंतर आता कुठंतरी काहीतरी मुस्लिम लोक आम्हाला मतदान करतील या अनुषंगाने ते भीक मागताय. अहो, कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी कुठला जात बघितली नाही, कुठला धर्म बघितला नाही, सर्वांना मदत केली. यातून एक सगळा मुस्लिम समाज त्यांना लाईक करतोय आणि त्यांनी मतदान केलं. का वाईट आहे? मग आज माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही सुद्धा उद्धवजींच्या मागेच पडत आहे ना. उद्धवजींनी तर आज काही केलं नाही, त्यांनी तर कामात नाही केलेलं आहे. तर मी तुम्हाला आज सांगतो की तो दिवस सुद्धा दूर नाही. नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सुद्धा एक ना एक दिवस मातोश्रीच्या अंगणात येणार, उद्धवजींकडे येणार आणि यावंच लागणार आहेत. महाराष्ट्र म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे महाराष्ट्र, हे समीकरण आहे, हे नाकारून चालणार नाहीत. आणि आमचं हिंदुत्व, आम्ही परत सांगतोय, आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणार आहे, घर पेटवणार नाही. हे यांनी लक्षात ठेवा. नक्कीच आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे,
घरं पेटवणार नाही असं म्हणतात. तुम्ही काय सांगाल, ही जी काही योजना आणली आहे तर अनेक लोकांना ही योजना टीका करतायत, अनेक लोक याचं समर्थन करतायत, तुम्ही याच्याकडे कसं बघता? सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांना माझ्याकडून रमजानच्या शुभेच्छा. मी याच्यावर इतकंच बोलेल की औरंगजेबाच्या कबरीचा जो मुद्दा आहे तर त्याचं सावरीकरण करण्यासाठी भाजपाने ही त्यांची नवीन काहीतरी त्यांचं जे ॲज युजल ते करत असतात नवीन काहीतरी त्यांचं समीकरण करून कोणते मुद्दे समीकरण करून ही नवीनच काहीतरी त्यांनी योजना चालू केली आहे. एकीकडे त्यांचा आपला ज्याला कोकणातला बेडूक असं म्हणतात तो तिकडे बोलतो की आम्ही मुस्लिम लोकांना मस्जिदीमध्ये घुसून मारू, त्यांच्या घरात घुसून मारू. एकीकडे त्यांच्याच पक्षाचा आमदार असं बोलतो, एकीकडे मोदीजी ही संकल्पना चालू करतात. नेमकं त्या पक्षांनी एकदा स्वतः सगळ्यांनी ठरवून त्यांचं काय योजना आहे सगळ्या नागरिकांसाठी तर हे पहिले स्पष्ट करावं की ते मुस्लिम समाजाच्या साईडनी उभं राहणार आहेत का एका साईडनी त्यांना मारून टाकणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर नागरिकांना पण कळेल की यांचं नेमकं क्लिअरिफिकेशन काय राहील याच्यावर. नक्कीच त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, कारण की एकीकडे ते घरात घुसून मारू असं त्यांचे नेते म्हणत असताना दुसरीकडे मोदी सरकार अशी योजना आणतायत, तर याच्यावर भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं त्यांचं मत आहे. तुम्ही कसं बघता या योजनेकडे? खरं बघायला गेलं तर ही योजना मी ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस सोच खाके बिल्ली हचको चली असंच त्या ठिकाणी मला वाटलं. कारण की आपण जर बघायला गेलं तर अत्यंत हिंदू आणि मुस्लिममध्ये द्वेष निर्माण करायचं आणि राजकारण करायचं ही भारतीय जनता पक्षाची आजपर्यंतची नीती राहिलेली आहे. आणि त्याला मास्टर स्ट्रोक करण्यासाठी आणि त्याला चोख देण्यासाठी आता नव्याने सौगाते मोदी नावाचा यांनी हा एक प्रकार आणला आहे, ज्याच्यामध्ये ते मुस्लिम समाजाचे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काजू, बदाम, साखर, खजूर, त्याचप्रमाणे महिला असतील त्यांच्यासाठी पंजाबी सूट, त्याच्यानंतर पुरुषांसाठी कुर्ता पायजामा आणि प्लस त्याला शिवायसाठी 600 रुपये देत आहेत. म्हणजे इतकं आता हे रिकामे लोक झाले आहेत की यांना विकास वगैरे सगळं बाजूला, आपल्याला फक्त सत्तेत कसं राहता येईल आणि काय करता येईल याच्यासाठी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी यांनी चालू केलेल्या आहे. यावेळेस उद्धव साहेबांनी कोविडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची फारकत घेतली, त्यावेळी त्यांनी सगळ्यात मोठे कारण सांगितलं की बाबा यांनी हिंदुत्व सोडलं, हिंदुत्वाची फारकत घेतली. मग आता नेमकी भारतीय जनता पक्षाने कोणत्या हिंदुत्वाची फारकत घेतली का काय केलंय का तलाक घेतलाय का काय केलंय? ज्यावेळी भारतीय जनता पक्ष मुस्लिमाशी संलग्न असतो त्यावेळेस त्यांच्यासाठी ते काही नसतं, त्यावेळेस त्यांच्यासाठी तो सर्व धर्म समभाव असतो. परंतु ज्यावेळी दुसरा पक्ष अशी एखादी भूमिका घेतो त्यावेळेस मात्र त्यांनी हिंदुत्व सोडलेलं असतं. तर ही भारतीय जनता पक्षाची अत्यंत चुकीची नीती आहे असं मला वाटतं. आणि केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा प्रकारचे उरफटे स्टंट करणं हे या ठिकाणी हेच आता इथल्या जनतेला समजलेलं आहे. आणि याला कोणतेही लोक बळी पडणार नाही. केवळ बिहारमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळे आणि आगामी काळामध्ये बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे हा सगळा स्टंटबाजी या ठिकाणी यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीचा काही फायदा होणार नाही. त्या उलट हिंदू बांधवांनी आता समजायची गरज आहे की या ठिकाणी आपल्यामध्ये द्वेष निर्माण करून या ठिकाणी हे या गोष्टीचा फायदा घेतात आणि नंतर अशा खैराती या ठिकाणी हे वाटतात. त्यामुळे सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजाला देखील माझी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि यानंतर या भारतीय जनता पक्षाच्या नादाला न लागता आपण देखील शांततेची भूमिका घेतली पाहिजे आणि या हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र राहून या देशाच्या धार्मिक एकात्मतेचं दर्शन घडवलं पाहिजे. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकार ह्या योजना आणते असं यांचं मत आहे. मुस्लिम समाजाच्या 32 लाख लोकांना ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी ही किट वाटप केली जाते. 32 लाख लोकांना वाटप केली जाणार. सर्वप्रथम तर मला ही योजना ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं आणि हे खरं असू शकतं का? कारण की जो भाजप मुसलमानांना भारताचा मानत नाही, त्यांना पाकिस्तानाचा मानतो, जो हिंदूंचा दुश्मन मानतो, हे आपले लोक नाहीत, हे ह्यांना काढून टाका, ह्यांना मारून टाका, ह्यांच्याविषयी म्हणजे इतकी काय काय गरळ बघतात ते सर्वांनी ऐकलेले. तर हे लोक ह्यांच्यासाठी काढताय, मला हा आश्चर्याचा धक्का होता कौतुक करण्याच्या पहिले की असं कसं झालं. तर सर्वप्रथम म्हणतो ही किट तर द्या, पण त्याच्या पहिले त्यांना भारताचं माना, आपलं माना. ते सगळ्यात मोठं त्यांना रमजानचं कधी जर का त्यांना काय असेल ना, तुम्ही त्यांना प्रत्येक क्षणी त्यांच्या राष्ट्रभक्तीवरती तुम्ही द्वेष घेता. आणि आम्ही जर का उद्धव साहेब म्हणले तमाम माझ्या देशभक्तांनो, तर तुम्हाला वाटतं की हिंदुत्व सोडलं, तुम्हाला राग येतो की त्या देशभक्तांमध्ये तुम्ही मुसलमानांची गणती कशी करता, असा त्याचा मागचा प्रश्न होता. तर सगळ्यात पहिले माझं म्हणणं की तुम्ही हे किट देण्याच्या पहिले तुम्ही त्यांना आपलं मानता का हे क्लिअर करा. आणि भाजपनं पहिली गोष्ट तर मुसलमान ह्या गोष्टीवरती त्यांचा स्टँड काय हे क्लिअर करावं. कारण की मोदी एक बोलतात
त्यांचे नेते एक बोलतात राष्ट्रीय लेवलचे, त्यांचे खासदार वेगळे बोलतात, त्यांचे आमदार वेगळे बोलतात, त्यांचे राज्याचे लेवलचे लोक वेगळे बोलतात, त्यांचे स्थानिक कार्यकर्ते तर खूपच वाईट बोलतात. तर नेमकं पूर्ण भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय आहे, संपूर्ण देश कन्फ्यूज आहे की ह्यांना मुसलमान हे आपले आहेत, ह्यांना पाहिजे काय, म्हणजे मुसलमानाकडचं करायचं काय ह्यांना, हाच त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर राहिला हा प्रश्न ह्या 32 लाख योजनेचा. काहीच हरकत नाही, 32 लाख जणांना ईदची तुम्ही गिफ्ट देणार काहीतरी, काहीच हरकत नाही. पण मी काय म्हणतो, फक्त मुसलमानांचंच काय करणार. मग आता आम्ही असा आक्षेप तुमच्यावर लावला की तुम्ही मुसलमानाचं लांगून चालन करताय, तर मी काय म्हणतो, मुसलमान तुम्ही असं धर्मावर काऊन करता. तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त काढा ना, सगळ्या देशवासियांना. तुम्ही भाजपची ही विचारधाराच आम्हाला चुकती की तुम्ही हिंदूंसाठी काहीतरी, ओबीसीसाठी काहीतरी, मुसलमानासाठी काहीतरी, ओपनसाठी, असं नका करू. भारतीयांसाठी कधी जगणार तुम्ही, भारतीयांचे नेते कधी बनणार तुम्ही, भारतासाठी कधी काम करणार. मोदी हिंदूंचे नेते असतात, मोदी गुजरातचे नेते असतात, मोदी आता कधी कधी म्हणतात माझे ओबीसी, माझे आपलं मी ओबीसी आहे, कधी म्हणतात मुसलमान माझे शेजारी, मी त्यांच्या खायला जातो. तुम्ही एक तुमचं काहीतरी एक क्लिअर ठेवा. बरं तुम्ही देशाचे नेते कधी बनणार ते सांगा. तुम्ही काहीतरी ठरवा तुमचं, त्याच्यानंतर हे करा. आणि मी काय म्हणतो, फक्त मुसलमान का, ख्रिश्चन ह्या देशाचे नाहीत का, पारशी या देशाचे नाहीत का, जैन या देशाचे नाहीत का. तुमची विचारधारा काय, आमची विचारधारा तर क्लिअर आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि ह्या राष्ट्रात जो जो येतो मग तो भले कोणत्या जाती धर्माचा असो, तो आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हिंदुस्थानचा विषय. पण तुमची विचारधारा काय, अजून देशाला कन्फ्युजन, ते पहिले क्लिअर करा, त्याच्यानंतर ही योजना काढा. आणि सगळ्यात पहिले होतं ते हे 500-600 रुपये तर सोडा, पहिले त्यांना ह्या देशाचं मानण्याचा तुम्ही दर्जा द्या. हे सगळ्यात मोठं त्यांच्यासाठी गिफ्ट असं. मुस्लिमांना या देशातला मानण्याचा दर्जा द्या असं त्यांचं म्हणणं आहे. ही जी काही सौगाते मोदी किटची योजना आणली आहे, तर या योजनेकडे तुम्ही कसं पाहता? खऱ्या अर्थानं जर सांगायला गेलं तर जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा खरंच आश्चर्यचकित होण्याची बाब आहे. कारण एकीकडं भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की आम्ही मस्जिदीत घुसून मुसलमानांना मारू, आणि कोकणातला तो नेपाळी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात फिरतोय, तो म्हणतो की मस्जिदीत घुसून मस्जिदमध्ये घुसून मुसलमानांना मारू. आणि म्हणजे हे एका दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे नेते लोक करतात त्यांना. आणि हे सगळं होत असताना जेव्हा हे अशा योजना आणतात तेव्हा, आणि ज्यावेळेस हे योजना आणतात त्यावेळेस त्यांना वाटत नाही का आता आपण हिंदुत्व सोडलंय. हे जेव्हा आणि तेव्हा ते म्हणतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आमच्या उद्धव साहेबांचं हिंदुत्व, आज उद्धव साहेब जसं म्हणतात, आमचं हिंदुत्व असं आहे की रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जर एकदा जर आम्ही कोणाला शब्द दिला, जे वचन दिलं, तर तो आम्ही पाहिल्याशिवाय राहत नाही. हेच आमचं हिंदुत्व आहे. कारण रमजानचा महिना आहे आणि एकीकडे तुम्ही म्हणतात की मस्जिदीमध्ये मुसलमानांना घुसून मारू, म्हणजे हे काही योग्य वाटत नाही. आणि इकडं मोदीजी म्हणतात की मोदीजी रमजानचं गिफ्ट देतात. म्हणजे किती जनतेला वेडं बनवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे नेते करतायत असं मला वाटतं. एकीकडे मुस्लिमांचा द्वेष केला जाते, तर दुसरीकडे मोदी सरकार त्या मुस्लिमांचं कौतुक करते असं बघितलं जातं. मोदी सरकारने ही जे काही सौगाते मोदी किट आणली त्या योजनेकडे तुम्ही कसं पाहताय, आणि ही योजना खरंच योग्य आहे का? ही योजना मोदी सरकारने सौगाते ईद म्हणून जी देत आहे, तसंच आनंदाचा शिधा पण महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिलेला आहे. आमचं देण्याबद्दल कोणाला काही द्यावं वगैरे त्या धर्माच्या नुसार द्यावं, आमचं त्याच्यामध्ये काही मत नाही. पण तुम्ही धर्म त्याच्यामध्ये का आणता? जेव्हा कोणाला काही, आपण हिंदू राष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये जेव्हा राहतो तेव्हा एक धर्म म्हणून आपण राहतो. हिंदुस्थानामध्ये जे कोणी राहतात, मुसलमान असू द्या, बौद्ध असू द्या, ख्रिश्चन असू द्या, सर्व धर्म इथं समान पद्धतीने राहतात. तर तुम्ही फक्त रमजान आहे म्हणून मग मुसलमानाला देणार का? मग हिंदूंचे सण वेळोवेळी असतात, मग हिंदूंच्या सणाच्या वेळी प्रत्येक वेळी काहीतरी तुम्ही देणार का? मग असं असताना बटे घेतो कटेंगे काय, मग निवडणुकीच्या वेळी बटे घेतो कटेंगे म्हणजे याचा अर्थ काय? मुसलमानांचंच होतं ना ते, की मुसलमान आणि हिंदू तुम्ही जर वाटले गेले तर तुम्ही कटशाल, हिंदूंनी एकत्र राहो. मग आता हे सौगाते ईद काय, निवडणुकीच्या वेळी तुमचा अजेंडा वेगळा असतो आणि जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही काम करता तेव्हा तुमचा अजेंडा वेगळा असतो, याच्यातनं स्पष्ट होतं. त्याच पद्धतीनं आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही कुठं धर्माचा हे करतो? आम्ही धर्म म्हणून कोणाला काय सपोर्ट करतो?
आम्ही पहिले बघतो इथलचा माणूस जो कोणी असेल कोणत्या पण धर्माचा, पहिले हिंदू म्हणून कोणत्या पण धर्माचा असू दे, हिंदू मुसलमान कोणत्या पण धर्माचा, तो आपल्या देशाचं हित बघतो का? याच्यावर तर सगळं आहे. जर आपल्या देशाचं हित कोणता पण इथलचा नागरिक बघत असेल तर तो आमच्यासाठी हिंदू आहे, तो कोणत्या पण धर्माचा असा ना. तर हे जे त्यांनी आता सौगात ईद जे केलेलं आहे, तर हे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं, ते काय करताय आणि निवडणुकीच्या वेळेस काय करताय हे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. नक्कीच निवडणुकीच्या वेळेस त्यांची वेगळी भूमिका असते आणि आता वेगळी भूमिका असते असं त्यांना म्हणायचं होतं. सौगात मोदी किट ही जी आणली आहे, तर ही 16 म्हणजे 32 लाख मुस्लिमांना वाटप केलं जाणार आहे. तर या योजनेकडे तुम्ही कसं पाहता? खऱ्या अर्थानं भाजपनं आणि मोदींनी ही योजना आणणं हे हसण्यासारखं आहे. म्हणजे या देशातल्या मुसलमानांना सगळ्यात पहिले पाहिजे ते शिक्षण. आजही त्यांना व्यवस्थित शिक्षण भेटत नाही आहे आणि त्यांना व्यवस्थित राहणं या देशात होत नाही आहे. म्हणजे आज ते घाबरलेले आहेत. कोणताही मुद्दा जरी निघला तरी अगोदर मुसलमानांना टार्गेट करायचं, दलितांना टार्गेट करायचं. का? हे देशाचे नागरिक नाही. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशात आहे तोपर्यंत मुस्लिम असो, हिंदू असो, दलित असो, बौद्ध असो, कोणी असो, तो या देशात सुरक्षित राहायला पाहिजे. हे या देशाच्या पंतप्रधानाचं पहिलं काम असतं. आणि म्हणून जर तुम्हाला योजना आणायची तर त्यांना सुरक्षितेचं वातावरण निर्माण करा. आज तुम्ही त्या किटमध्ये त्यांना गोड वस्तू देणार आहोत. आज त्या किटमध्ये तुम्ही त्यांना गोड वस्तू देणार आहोत. त्याच गोड शब्दात तुमच्या मंत्र्यांनी, तुमच्या पदाधिकाऱ्यांनी, भाजप कार्यकर्त्यांनी गोड शब्दात त्यांना 2 शब्द बोलले तर त्यांना कुठंतरी चांगलं वाटत. पण तुम्ही त्यांना शब्दांना मारायचं, त्यांना मारून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी गोड पदार्थ त्यांना वाटायचा. 600 रुपये त्यांना खर्चायला द्यायचे. कोणी शिकवलं? हे जमणार नाही. या देशात असं चालणार नाही. म्हणून जर तुम्हाला खरंच मुस्लिम बांधवांचा पुळका असेल किंवा त्यांना तुम्ही तुमचे बंधू मानत असेल, या देशात आम्ही मुसलमान बांधवांना आमचे बंधू समजतो, दलितांना आम्ही आमचे बंधू समजतो, शिखांना आम्ही आमचे बंधू समजतो. पण जर तुम्ही आमच्याप्रमाणेच तुम्ही त्यांचे बंधू समजत असाल तर त्यांना 2 शब्द गोड बोला, त्यांच्याशी चांगलं वागा, त्यांना या देशात सुरक्षित वाटेल असं वागा. तुमच्या 600 रुपयानं त्यांची ईद साजरी होणार नाहीये. तुमच्या किटनी त्यांच्या परिवारात गोडवा निर्माण होणार नाहीये. या देशात आपण त्यांना सुखी आनंदी ठेवलं तर तुम्ही या देशाचे पंतप्रधान यशस्वी ठराल, नाही तर तुमच्या या देशात पंतप्रधान म्हणून राहण्याचा काही अधिकार नाही. जसे ज्या पद्धतीने गोड पदार्थ वाटप केले जात आहेत त्याच पद्धतीने शब्द देखील वापरले पाहिजे असं त्यांना म्हणायचं होतं. जी काही 32 लाख लोकांना, मुस्लिम लोकांना किट वाटप केली जाते, तर सत्ताधाऱ्यांकडून कौतुक होतंय. काही लोक त्याचं कौतुक करताय, मात्र काही लोक विरोध देखील करताना पाहिजे. मुळात हा जो आहे मुस्लिम बांधवांचा आदर आहे की अनादर आहे, हे प्रथम भूमिका त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. कारण की जर आपण बघतोय की त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी योजना आणली, अगदी 600 रुपयामध्ये तुम्ही मुस्लिम बांधवांचा माप काढताय. तुम्हाला रमजानच्या शुभेच्छा जर द्यायच्या असतील तर मुस्लिम बांधवांना, जसं की आता यांनी सांगितलं, त्यांना सुरक्षेची हमी द्या. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्ही सुद्धा ज्यावेळेस आमच्या धर्माचा आदर करतो त्यावेळेस आमच्या धर्माने आम्हाला शिकवलेलं आहे की इतर धर्माचा अनादर होता कामा नये. तुम्ही वर्षभर त्या धर्माचा अनादर करणार आणि ऐन तुमच्या आता बिहारच्या निवडणुका आल्यात म्हणून इकडं काहीतरी चॉकलेट द्यायचं म्हणून अशा तुम्ही किट वापरणार. मुळात हे राजकारण भाजपचं आता काही नवीन राहिलेलं नाही. काही आलं की निवडणुका आल्यात की काहीतरी योजना लावायच्या, काहीतरी किट वाटपायच्या आणि त्या समाजाला, म्हणजे तुम्ही जनतेला काही येड्यात काढताय की काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय. तर जर तुम्हाला आता आपण बघतोय की राज्यामध्ये एवढं प्रकरण होत आहेत, खूनचे प्रकरण होत आहेत, तर त्यामध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही कुठंतरी त्या औरंगजेबाची कबर काढली. म्हणजे तुम्ही 2 धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम तुम्ही केलंय. आणि आता 2 धर्मामध्ये भांडणं लावल्याच्या नंतर भाजपचेच कार्यकर्ते तुम्ही मुस्लिम बांधवांसाठी ते किट, त्यांना एक चॉकलेट देण्याचा प्रकार तुम्ही या निमित्तानं करताय. जर तुम्हाला द्यायचंच असेल, शुभेच्छा जर द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांच्या घरातल्या एका तरुणाला रोजगार द्या. त्या निमित्तानं, रमजान निमित्तानं, दिवाळीच्या निमित्तानं आमच्या हिंदू बांधवांच्या घरातल्या तरुणांना रोजगार द्या. म्हणजे असं कुठंतरी त्यांच्या जनोपयोगी योजना तुम्ही त्या ठिकाणी राबवल्या पाहिजे, ना की एक त्यापुरता म्हणजे 600 रुपये देऊन त्यांचा अनादर करायचा. हे कुठंतरी आता भाजपच्या लोकांनी थांबवलं पाहिजे. आणि जो आपला भारत देश आहे हा संविधानावर चालतो आणि संविधान आपल्याला सर्व धर्म समभावचा संदेश संविधान आपल्याला देत असतो. तर हे सर्व धर्म समभाव
कुठेतरी टिकवण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी जबाबदारीनं घेतलं पाहिजे, कारण देशाचे पंतप्रधान या देशाचे पालक आहेत. त्यामुळे त्यांनी हे सर्व धर्म समभाव कशा प्रकारे टिकेल, ते संविधानाचं रक्षण कशा प्रकारे होईल, त्या निमित्तानं त्यांनी काम केलं पाहिजे. आज त्यांचेच कार्यकर्ते या ठिकाणी हिंदू मुस्लिम असतील जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. तर हे कुठंतरी त्यांनी थांबवलं पाहिजे. मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त सर्वात मोठ्या शुभेच्छा त्या निमित्तानं ठरतील. आणि त्यांनी आता भाजपच्या लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही धर्म असो, कोणतीही जनता असो, त्यांचं निवडणुकीपुरता तुम्ही माप काढणं पहिले थांबवा. त्या जनतेला म्हणजे तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न अजिबात तुम्ही त्या ठिकाणी थांबवला पाहिजे. नक्कीच. तब्बल 32 लाख मुस्लिम बांधवांना ही किट वाटप केली जाणार आहे. मुंबईतून याची सुरुवात झाली आहे आणि आता सर्वच ठिकाणी वाटप केलं जाणार आहे. हे बघा, आता समजा 30 करोड मुस्लिम समाज जरी आपल्या भारत देशात असेल आणि 30-32 लाख लोकांना तुम्ही जर किट देत असेल तर फक्त 1% लोकांना तुम्ही किट देऊ राहिले. त्यांनी काय होत नाही. ते किट काय असं इच्छासाठी किट मिळणं काय ते एवढं ते इम्पॉर्टंट नाही. मला एक मोदी साहेबाला एक 2-3च प्रश्न विचारायचे किंवा त्यांना एक हे करायचं आहे की सर, आता रामलीला मैदानावर वक्फ बिल वापस घेण्यासाठी लाखो मुस्लिम बांधव तिथे उपोषणाला बसलेले आहेत. तर ते वक्फ बिल तुम्ही मागं घेण्यात यावं. दुसरं, यानंतर आता येणाऱ्या काही दिवसामध्ये गुढीपाडवा आपला सण आहेत. हिंदू रीतिरिवाजप्रमाणे नवीन वर्ष सुरुवात होते गुढीपाडव्याला. तर तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या, हे माझ्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबाचा फोटो आहे, इफ्तार करताय, चांगली गोष्ट आहे. एक मुस्लिम समाजाला आणि एक मराठा समाजाला मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला एक फोन करून सांगावं की आम्ही गुढीपाडव्याला महाराष्ट्र सरकारला सांगतोय की यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याची मर्यादा आम्ही वाढवतोय असं एक म्हणायला पाहिजे. गिफ्ट मिळेल आमच्यासाठी. दुसरं, 2014 मध्ये ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी 5% आरक्षण विधानसभेमध्ये पास केलेलं आहे. त्यानंतर ते प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने स्वतः सांगितलं की मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, खराब आहे, यांना आरक्षण देऊ शकतात. ते न्यायालयातून पण ते प्रकरण निपटलेलं आहे. परंतु अद्यापर्यंत ह्या जातीवादी सरकारने मुस्लिम समाजाची तरक्की न होय, डेव्हलप नाही होय म्हणून त्यांनी आजपर्यंत आरक्षण लागू केलेलं नाही. तर माझ्या एक मोदी साहेबांना 2-3 गोष्टी आहे की मराठा आरक्षण यांनी देण्यात यावं, त्याची मर्यादा वाढवण्यात यावी आणि जे आरक्षण 2014 मध्ये मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी, नोकरीसाठी देण्यात आलेलं आहे ते लागू करण्यात यावं. हेच आमच्यासाठी रमजान ईदची शुभेच्छा राहील. की सौगात एक मोदी किट वाटण्यापेक्षा मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी आरक्षण दिलं पाहिजे अशी महत्त्वाची मागणी यांनी केली आहे. मला सांगा, ही जी काही योजना आता सर्वच ठिकाणी सुरू आहे, तर या योजनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला फायदा होईल अशी देखील चर्चा आता. हे बघा, सर्वप्रथम मला तुम्हाला एक सांगायचं आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे नागरिक आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. या महाराष्ट्रात हेच भारतीय जनता पार्टी इतकं शांततेत महाराष्ट्रात चालू होतं, हिंदू मुस्लिमची खूप शांततेत चालू होतं. त्यांना औरंगजेबचा विषय काढायची गरज नव्हती. आज पवित्र महिना चालू, यांचा रमजान ईदचे चालू आहे, गुढीपाडवा आहे. खरं तर भाजप हा जातीवादक आहे. यांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक जातीत भांडणं लावलेले आहे, हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा. खरं तर ह्या भाजप सरकारचा मी निषेध करते. आणि एकनाथ शिंदे साहेबांना, आता मोदी साहेबांनी जे आज हे ईदच्या निमित्त जे वाटप करताय, तर त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. तर मग एकनाथ शिंदे साहेब तुम्ही त्यांना सोडून जाणार आहात का? मग आता मला हा प्रश्न आहे, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. नेहमी तुम्ही वेळोवेळी ज्या वेळेस आमच्या उद्धव साहेबांना म्हणत होते की तुम्ही हिंदुत्व सोडलं, मग आता तुमचं हे हिंदुत्व कुठं आहे? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. नारायण राणे, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब. खरं तर मोदीजी देर आहे पण दुरुस्त आहे. आनंद वाटला कुठंतरी मुस्लिमाबद्दल, पण त्यांना भीक नकोय. त्यांना आरक्षण द्या, त्यांना खरं म्हणलं शिक्षण द्या, सगळ्या गोष्टी, आणि थोडंसं प्रेम द्यावं. नको जातीवादक, नको हिंदू मुस्लिम मध्ये हे करू, बटवारे करू. जगू द्या आम्हाला आमच्या सख्या भावा बहिणीसोबत. खरं तर भाजपचा हा धिक्कार आम्हाला निषेध असणार आहे. आमच्या उद्धव साहेबांनी त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे आणि आज आमचे उद्धव साहेबच बरोबर आहे. कारण त्यांनी 18 पगड जाती सोबत घेऊन जसे सर्वांना सोबत घेऊन चालतायत, तसे आज मोदी कुठंतरी बरोबर आला. तुम्ही देर आहे दुरुस्त आहे. आता या रमजान ईदचे सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना सर्वांना खरं शुभेच्छा. आणि एक या सरकारला, केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला माझी एक कळकळीची विनंती आहे की समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. जर तुम्ही हिंदू मुस्लिम मध्ये जर जातवाद तुम्ही हे जर केलं तर तुमची गाठ आमच्याशी आहे.
मुस्लिम भाई नंतर लढतील, पण आम्ही तुमचा समाचार घेऊ. नक्कीच जातीवाद निर्माण न करण्याची त्यांची ही मागणी होती. मला सांगा, हे तुम्ही पोस्टर वगैरे दाखवताय, तर याच्यातून तुम्हाला नेमकं काय दाखवायचं? यातनं आम्हाला दाखवायचंय, हा टिल्ल्यातच दाखवूच, हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. हे कोणाला सांगायची गरज नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण भाजप किती बेगडी आहे, भाजपचं हिंदुत्व किती फसवं आहे. आणि या भारतातली सगळ्यात मोठी जर कोणती खोटं बोलणारी पार्टी असेल, तिचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. हे तिचे सगळे प्रमुख नेते आहेत. लोकांसमोर एक बोलायचं, कृतीत एकटं जाऊन एक करायचं, हा दाखवण्याचा आम्ही इथे छोटासा प्रयत्न करतोय. आणि मी आपल्या माध्यमातून आव्हान पण करतोय, आणि विशेष म्हणजे इथल्या पोलिसांचं अभिनंदन देखील करतोय. ज्या संभाजीनगरात या औरंगाची कबर आहे, इथं खूप मोठी दंगल घडणार होती, पण इथला हिंदू समाज, इथला मुस्लिम समाज यांनी हे वेळीच ओळखलं आणि कुठलाही डाग या शहराला लागू दिलं नाही. यात भाजपवाल्यांनी सरळ सरळ समजून घेतलं पाहिजे की तुम्ही विकासावर लढा ना, विकासावर मत मागा ना. किती दिवस तुम्ही करणार, किती दिवस आमच्या हरकत युवकांना तुम्ही जन्मत पाठवणार? हा यांचा खरा चेहरा बघा. हेच येते हे टिल्ले राणे. कोण आहेत? मशिदीमध्ये घुसून मुस्लिमांना मारू म्हणणारे तस्कराच्या बापाचं राज्य एक आहे. आणि हे होऊन सुद्धा आपले मुख्यमंत्री गप्प आहेत, देशाचे गृहमंत्री गप्प आहेत, अहो मोदीजी गप्प आहेत. मग मला एक सांगा, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र आहे. इथे ह्या घटना होत्या कामा नये. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण या टिल्ल्या राणीला आपण गप्प करावं, याला आवर घालावा. नसता कायदा व सुव्यवस्था प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण होईल. आणि काही मोठी घटना घडली तेव्हा फक्त पस्तावा आपल्याकडे राहील, दुसरं आपल्याकडे काही राहणार नाही. नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे याची काळजी घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या योजनेवरती शेवटी तुमची काय प्रतिक्रिया? मी तुमच्या माध्यमातून किंवा मी तुम्हालाच असं म्हणेल की जे भाजपाचे कार्यकर्ते आहे, तुम्ही स्वतः त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या जर तुम्ही प्रतिक्रिया घेसाल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम बांधवांविरुद्ध किती द्वेष आहे हे तुम्हाला तिथेच कळून येईल. आणि मोदीजी म्हणतात की मी माझ्या एका कार्यकर्त्याला सांगून 100 मुस्लिम बांधवांच्या घरी किट वाटप करेल. पण तो एक कार्यकर्ता किंवा एक पदाधिकारी तरी मुस्लिम समाजाबद्दल किंवा मुस्लिम बांधवांबद्दल चांगलं विचार करतो का किंवा त्यांचं चांगलं चिंतन करतो का, याचं तुम्ही त्याच्यावर आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आमचं सगळ्यांचं म्हणणं एक आहे की उद्धव साहेब तर अगदी बरोबर होते, तर सिद्ध झालेलं आहे. पण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जसं की तो डुप्लिकेट राणा, हा राणे, तो प्रसाद लाड, फडणवीस असतील, बावनकुळे असतील, त्यांचं याच्यावर या सौगाते काय म्हणतात त्याला, सौगाते मोदी यावर यांचं काय मत आहे? विशेषतः परत एकदा सांगतोय, आपण नेपाळी राणेकडनं याची प्रतिक्रिया आपण घ्यावी. त्याची भूमिका काय या गोष्टीवर हे आम्हाला बघण्यासारखं आहे. नक्कीच नारायण राणे आणि नितेश राणेंनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटची प्रतिक्रिया काय? माझी शेवटची प्रतिक्रिया, माझे फक्त भारतीय जनता पक्षाला 4 प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न, जर तुम्हाला औरंगजेबाचा एवढा पुळका आत्ता आला होता तर इतक्या वर्षापासून त्याची कबर होती इथे, त्यावेळी तुम्ही का त्याला उकडू शकले नाही? आणि त्याच्यात तुम्ही आता त्याला का केंद्रातर्फे संरक्षण दिलेले? पहिला क्रमांकाचा मुद्दा. दुसरा माझा प्रश्न असा आहे याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने जे काही सौगाते मोदी जे चालवलेलं आहे, हे गोधरा हत्याकांडामधील जे पीडित कुटुंब आहेत, ही सौगाते मोदीचे जे आहे हे योजना ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि तिसरा प्रश्न त्यांचा माझा असा आहे त्यांना की ज्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांच्यासोबत फारकत घेतली होती त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांच्या दाड्या कुरवाळण्यासाठी भाजपशी युती तोडलेली आहे. मग आता नरेंद्र मोदीला नेमका कोणाची दाढी कुरवाळायची हे या ठिकाणी त्यांनी आता आम्हाला याचं उत्तर आम्ही निश्चित आतुरतेनं वाट बघणार आहोत. याचं उत्तर या ठिकाणी या 1.5 फूट नितेश राणेंनी असो किंवा या विन डिझेलने असो उत्तर प्रदेशच्या, नाही तर या आशिष कुरेशीने असो यांच्यापैकी, किंवा आपला तो प्रसाद लाड असो, या सगळ्यांनी त्या ठिकाणी द्यावा अशी आमची इच्छा आहे. नक्कीच. तर हे होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी. मोदी ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडली होती त्यावेळेस ही युती मुस्लिमांच्या दाढी कुरवळण्यासाठी तोडली असा आरोप केला जात होता. मात्र आता ही योजना आणली तर ही कुणाच्या दाढ्या कुरवळण्यासाठी आणली असा सवाल ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.